तर भाजप मनसेच्या युतीला संघाकडून सुद्धा हिरवा कंदील मिळालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याने संघ युतीसाठी तयार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हिंदुत्ववादी विचारांच्या मतांचं विभाजन टाळण्याची संघाची भूमिका असल्याची माहिती मिळते। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, आपण पाहतोय की दिल्लीमध्ये जरी हालचालींना वेग आलेला असला तरी नागपूरमध्ये संघाची भूमिका जी आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि संघाकडूनच आता या युतीसाठी मनसे भाजप युतीसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय। नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची आहेच, कारण की संघाची राजकीय शाखा ही भाजप आहे आणि भाजप मनसे युतीच्या ज्या हालचाली सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होत असल्यानं संघाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं त्याला ग्रीन सिग्नल असल्याची माहिती आहे। एकच भूमिका आहे की हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये, हे एकमेव भूमिका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी या युतीला ग्रीन सिग्नल दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे। वेळोवेळी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला आहे आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आता भाजपसोबत एकच राजकीय वाटचाल सुरू करण्याच्या तयारीत आहे। त्याची बोलणी आणि वाटाघाटी सुरू आहे आणि यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठेतरी ग्रीन सिग्नल मिळतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातलं सगळ्यात मोठं हिंदूंचं संघटन आहे आणि हिंदुत्ववादी विचाराशी निगडीत ज्या काही संघटना आहेत त्या एका छत्राखाली याव्या ही संघाची कायम भूमिका राहिलेली आहे। त्यामुळे यावेळेस सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा ग्रीन सिग्नल असल्याची माहिती मिळते की मनसे आणि भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावा। आपल्याला माहित असेल शिवसेना उद्धव ठाकरेंची सेना आणि भाजप जेव्हा एकत्र होते तेव्हाही संघाची तीच भूमिका होती, आताही संघाची तीच भूमिका असल्याची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।